जत शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राजकीय नेते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर, कीर्तन, भाषणे, महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आले। तर सायंकाळी आरती करून शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। झी टीव्ही फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संगीताताई चोपडे यांनी लेख टिकेल तर देश टिकेल व जिजाऊ होत्या म्हणून शोभा घडले या विषयावर कीर्तन केले। सकाळी रामपूर किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले। माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमदादा सावंत, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, आरपीआयचे संजय कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, प्रमोद सावंत, अमर जाधव, चंद्रकांत कुड्डुडगी, परशुराम मोरे, पापा कुंभार, रवी मानवर, हेमंत चौगले, युवराज निकम, विजयराजे चव्हाण, अजिंक्य सावंत, सुमित कोडक, राजू यादव, डॉक्टर प्रवीण वाघमोडे, संतोष मोठे, विक्रम ढोणे आदी मान्यवर तसेच शिवप्रेमींनी अभिवादन केले। मुलांनी लेझिम व महाराजांच्या जीवनचरित्र गाण्यावर नृत्य सादर केले, तर अनेक मुलांनी महाराजांच्या जीवनावर भाषण करीत उपस्थितांची दाद मिळवली। या मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले। सायंकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांचा निनाद, डॉल्बी, फटाक्यांची आतषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये जत शहरातील मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते। तर महाराजांची जयंती उत्साहात पार पाडण्यासाठी उत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रम घेतले।